আমি ভারতের সার্বভৌমত্ব ও অখণ্ডতা রক্ষা করিব। পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী রূপে আমার কর্তব্যসমূহ নিষ্ঠাপূর্বক এবং বিবেকসম্মতভাবে নির্বাह करीब। पश्चिम बंगालच्या राजकारणात अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारे शुभेंदू अधिकारी आता राज्याचे नवे अधिकारी होणार आहेत। कधी काळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक म्हणून समोर आलेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 8 तारखेलाच अधिकारी यांच्या नावाची पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा केली। मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर होताच शुभेंदू अधिकारी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आज फळ मिळालं। हा बंगालच्या जनतेचा विजय आहे। बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 2026च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून देत शुभेंदू अधिकारी यांनी बंगालच्या सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत। काँग्रेस नगरसेवक ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री असा शुभेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास राहिलाय। ममता बॅनर्जी यांना सलग 2 वेळा विधानसभा निवडणुकांमध्ये हरवण्याची किमया शुभेंदू अधिकारी यांनी करून दाखवली। 2021 मध्ये नंदीग्राम आणि आता 2026 मध्ये ममतांचाच बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींवर मात केली, त्यांचा पराभव केला। शुभेंदू अधिकारी यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकू। 1995 ला काँग्रेसकडून कंटई नगर पालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 1998 ला तृणमूलच्या स्थापनेपासून ममता बॅनर्जींचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे। 2007 ला नंदीग्राम मधील जमीन अधिग्रहणाविरोधी आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं। 2014 ला तामलुक मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले। 2020 मध्ये मतभेदांमुळे तृणमूलला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला। 2021 मध्ये राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला। 2026 मध्ये 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर अखेर राज्यात त्यांना सर्वोच्च पद मिळालं। 55 वर्षीय शुभेंदू अधिकारी हे अविवाहित आहेत। 15 डिसेंबर 1970 ला पूर्व मोदिनीपूर मधील कांथी येथे एका राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे 3 वेळा खासदार राहिले आहेत। 1989 मध्ये काँग्रेसच्या छात्र परिषदेतून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली। 1995 मध्ये कांथी नगरपालिकेत पहिल्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी ममतांसोबत चांगले संबंध निर्माण केले। मोदी लाटेतही आपली लोकसभेची जागा त्यांनी जिंकून दाखवली। शुभेंदू अधिकारी यांच्या रूपानं आता भाजपला फक्त बंगालच नाही तर सगळ्या ईशान्य भारतात एक तगडा आणि आक्रमक नेता मिळालाय। शुभेंदू अधिकारी यांच्या राजकीय प्रवासावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।